सो हाय गाईज, अग्री ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण काय जेवायला बनवले ते बघू चला. तर मग आता बघू चला आपण काय बनवले. तर इथे बनवले भात. तर बघा तुम्ही, आम्ही भात बनवले आज. आणि इथं तिखट डाळ बनवले. आणि इथं वटाणा फ्लावर शेकटाची शेंग अशी मिक्स भाजी बनवली ना चपाती बनवली. तर लगेच आम्ही आता जेवायला घेतला. तर आता आम्ही जेवलो ना, मग नंतर मी 1 तास झोपलो. मग झोपेच्या उठल्यानंतर लगेच चाय ठेवला. मग आता चाय पियाला घेता. तर चहामध्ये घेतलेली खारी खायला. मग लगेच इकडे भाकरी भुजल्या. मग संध्याकाळची भाजी बनवायला घेतली. तर पनीर कापलेला आणि मशरूम कापलेला. लगेच तेल तापत ठेवला. मग त्याच्यात पनीर टाकला, तो असा मस्त तळला. लगे मशरूम पण तळून घेतला. मग ते तळून झाला. मग इकडे लगेच कांदा कापला, टमाटर कापला. मग लगेच वाटण बनवायला घेतला. त्याच्यात टाकलेला अद्रक, लसूण, मिरची, कोथिंबीर आणि खोबरा. मग वाटण पण करून घेतला. मग लगेच त्याच तेलाने तर कढीपत्ता टाकला. लगेच कांदा टाकला. मग कांदा पण असं जरासं शिजून दिला. मग नंतर आता आपण कापले ना टमाटर, मग तो टाकू. मग टमाटर टाकला. मग त्याला पण असं जरासं शिजून दिला. मग टाकला त्याच्यानंतर चवीनुसार मीठ. मग आता टाकू त्याच्यात थोडीशी हळद, थोडासा गरम मसाला, थोडासा आपला आगरी मसाला. मग तो मस्त असं शिजून देऊ. मग कसं मस्त शिजले. मग टाकला तो बनवलेला वाटण. मग तो पण असं शिजून दिला. मग थोडासा पाणी टाकला. मग त्याला शिजवलं मस्त. मग टाकला तो आपण पनीर तळलेला आणि मशरूम. मग त्याला पण असं मस्त मिक्स करून घेतला. मग आता त्याच्यात टाकू थोडीशी कोथिंबीर. मग थोडीशी कोथिंबीर टाकली. मग तिकडं झाली आपली भाजी. मग लगेच इकडं टोप ठेवला. त्याच्यात तूप टाकला. मग टाकला थोडासा रवा. मग रवा असं मस्त थोडासा गोल्डन होऊन दिला. मग टाकली शेव. मग शेव पण अशी मस्त गोल्डन होऊन दिली. बघा कशी मस्त गोल्डन झाले. मग टाकला अर्धा लिटर दूध टाकला त्याच्यात. मग त्याला पण असं मस्त मिक्स करून घेतला. बघा मस्त मिक्स केला. मग लगे इकडं मस्त उकळी आली. मग आपली झाली इकडं बघा मस्त खीर झाले. आता त्याच्यात टाकू ड्रायफ्रुट्स. मग कापलेलं ड्रायफ्रुट्स टाकलं. मग थोडीशी वेलची पावडर टाकली आणि साखर. मग मस्त मिक्स करून घेतला. मग तिकडं खीर पण आपली होतं तोवर इकडं पुऱ्यांचं पीठ बांधून घेतला. मग खीर झाली बघा मस्त. मग आता पुऱ्या लाटायला घेतल्या. मग एक चपाती लाटली आणि गलासाखाली अशा पुऱ्या करून घेतल्या. बघा कशा मस्त एकसारख्या झाल्या ना. मग आता सगळ्या पुऱ्या पण लाटून झाल्या. मग इकडं तेल तापायला ठेवला. मग एक एक करून त्याच्यात सगळ्या पुऱ्या तळून घेतल्या. तर बघा पुरी कशी मस्त फुगले. तर अशा पुऱ्या पण तळून झाल्या. मग लगे आता घेऊ जेवायला. मग घेतला लगेच जेवायला. मग जेवून झाले तर लगे घेतली खीर खायला. मग खीर पुरी पण खाल्ली. मग व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की व्हिडिओ कशी वाटली. तर असा होता आपला आजचा दिवस. तर गुड नाईट.